राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी MIDC कडून भूखंड लाटून कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप केला। सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मिरजे यांनी हा गंभीर आरोप केलाय। MIDCचा भूखंड राजकीय कारभारासाठी वापरला जात असल्याचा आरोप आहे। गणेश नाईकांनी शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवून 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाळासाहेब मिरजे यांनी केलाय। नाईकांनी नैतिकदृष्ट्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे। खैरने MIDC मध्ये औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली भूखंड घेतलेला आहे। त्या भूखंडाचा ते मिसयूज करत आहे। ज्या कारणासाठी भूखंड दिला त्या कारणासाठी वापर न करता तिथे राजकीय ऑफिस आणि व्यावसायिक वापर त्या ठिकाणी करत आहे। 100 करोड रुपयाचा घोटाळा आहे। 100 करोड रुपये शासनाचा महसूल आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब हे बुडवत आहे। याची चौकशी झाली पाहिजे, त्याची स्थळपाणी झाली पाहिजे। हे करत नाही। नक्की या 100 करोडला जबाबदार कोण असा माझा सवाल आहे।